तर दुपार झालेली आहे, जेवण झालेलं आहे आणि मी सांगितल्याप्रमाणे मला आता हा रूम क्लीन करायचा आहे, आवरायचा आहे आणि इथं टेबल फिक्स करायचं आहे त्यांना अभ्यास करायसाठी. तर चला. हे माझ्या मुलाने केलेलं आहे. टेबल मी खाली केलेला आहे. आता रूममध्ये पलंग सरकून घेऊ, ॲडजस्ट करून घेऊ व्यवस्थित जागेवरती. थँक्यू. वेलकम. मिस्टर घरी नाही आहे आणि ही सगळी जड जड उचल साचल करायची कामं मलाच करावं लागतं. मला माहिती नव्हतं इतका त्रास होतो, इतकं जड उचलावं लागतं. तर टेबल इथं आणलेला आहे, बेड सरकवलेला आहे. आता सध्या पसारा आहे. बरी होती ती मी इथं लावलेली आहे आणि आता हे राहिलेलं आहे. तर इथं काही वस्तू ठेवणार आणि जिथं जिथं ॲडजस्ट होणार तिथं तिथं मी सगळ्या वस्तू ॲडजस्ट करणार. तर भाड्याचं घर आहे, सगळं मनाप्रमाणे नसतं, भरपूर गोष्टी ॲडजस्ट कराव्या लागतात. तर माझ्याकडे याच्यासाठी भरपूर बॉक्सेस वगैरे आहे, कारण मला सवय आहे भाड्याच्या घरात राहायची. तर ज्या कधी नवद लागतात त्या वस्तू मी अशा मोठ्या मोठ्या कंटेनरमध्ये ठेवत असते आणि ज्या लागतात त्या वर असतात. पण आपण कुठेही राहिलो तर घर घर असतं. आणि मेन एक वाजता रूम आवरायला सुरुवात केली होती, आता 2:30 वाजलेत. तर मी तुम्हाला दाखवते. ठीकठाक आवरला मी तो रूम, कारण तुम्हाला माहिती आहे जास्त मी इथं काही असं चिटकवू शकत नाही किंवा काही ठोकू शकत नाही, लावू शकत नाही. तर मी तुम्हाला रूम दाखवते आता. तर हे पहा, बेड बरोबर इकडं सरकवला मी आणि हा मुलांसाठी टेबल लावला, इथे कम्प्युटर त्यांच्यासाठी ठेवलेलं आहे. आणि हे 2 बेड असे, हा बेड इकडं सरकवला म्हणजे हे 2 जणांचा बेड झाला इथं. त्याच्यानंतर अलमारी जी ती इथं लावली आणि त्यांचे बुक्स वगैरे आले त्याच्यामध्ये. बाजूला एक हा कंटेनर आहे ज्याच्यात बारीक निरीक वस्तू राहतात. तर हे असं आहे, साधं सिम्पल. इथं लाईट पण लावला मी, LED. तुम्हाला दाखवते मी लावून. तर असा आहे हा. थोडासा सजवायचा प्रयत्न केला जेणेकरून मुलांना अभ्यास करायला छान त्यांचं मन रमेल. कारण पाहिजे, टेबल पाहिजे मुलांसाठी एक अभ्यासाला. पलंगावर बसून अभ्यास करता येत नाही. तर असा आहे तो एक छोटासा प्रयत्न मुलांना खुश करण्यासाठी. आता बघू मुलांना कसा वाटतो ते. आणि बघू नाही, माझी मुलं येणार नाही खरी. हे मला लाईट बंद करून दाखवते मी तुम्हाला. असं आहे. तर असा थोडक्यात मी रूम आवरून घेतला, थोडासा सजवून घेतला. भिंती वगैरे आहे खराब, याच्या पहिल्यापासून होतं त्या जेव्हा मला इथं येऊन 1 वर्ष झालेलं आहे. तर आहेत, पण हळूहळू मी त्याच्यामध्ये काही चेंजेस जेवढे करता येतील तसे चेंजेस करत आहे. कारण कसं आहे ना, घरमालकाकडनं तेवढी परमिशन नसते चेंजेस वगैरे करायची. आणि हा डायरेक्ट तुमच्याशी बोलायचा माझा पहिला दिवस आहे. याच्या अगोदर पण मी ब्लॉग टाकत होती, त्याच्या आधी मी कुकिंगचं चॅनल होतं माझं.
आणि त्याच्यानंतर मी ब्लॉग सुरू केले. तर जोपर्यंत कॅमेऱ्याच्या समोर येऊन मी स्वतः बोलणार नाही तोपर्यंत तुम्हाला नाही समजणार ना का मी कोण आहे म्हणून. तर असं आहे ते. तर आज आपण हा बेडरूम आवरला त्याचा ब्लॉग मी तुमच्यासोबत केला. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ पूर्ण पाहत जा, माझे सपोर्ट करा. भेटू पुढच्या याच्यात. बाय.